Student, today we going to study remaining part of sorghum crop. Our previously lecture different points covered, that is botanical name, then family origin, then uses in ecology, that is soil and climate, then different varieties, their characteristics. Last point covered the preparation of land. Then remaining part, second point, that is seed treatments. Seed treatment means seeds are treated with different fungicide, different chemicals that are the useful for the preventive measure for the different attack of pest and diseases. Firstly, jawar seeds. First treatment, jawar seeds are treated with 300 mesh fine sulfur powder at the rate of 6 gram per kilo seed. First treatment, 300 mesh fine sulfur powder at the rate of 6 gram per kilo seed. These treatment are useful for protected the crop from the smut disease. जे काणी रोग आहे तो काणी रोग कंट्रोल करण्यासाठी किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून सल्फर पावडरची ट्रीटमेंट त्यामध्ये महत्त्वाचं काम करते. ती ट्रीटमेंट कशा पद्धतीने दिले जातात, तर सल्फर पावडर सीड्स आर पुट इन टू द रिहोलिंग ड्रम अँड दे आर रोटेटेड फ्रॉम द ड्रम फॉर युनिफॉर्म ॲप्लिकेशन. जे रोटेटेड ड्रम असेल त्या ड्रममध्ये रोटेट केला जातो, की ड्रम घेतला जातो, त्या ड्रममध्ये सीड्स टाकले जातील, त्याचबरोबर सल्फर पावडर ॲट द रेट ऑफ 6 ग्रॅम पर किलो सीडसाठी, आणि त्यानंतर ते पूर्णपणे रोटेट केले जातात आणि परिणामीच त्या ठिकाणी हे सीड ट्रीटमेंट आर इफेक्टिव्ह फॉर द स्मट डिसीज. देन सेकंड ट्रीटमेंट, ॲझोटोबॅक्टर, दॅट इज द बायो फर्टिलायझर. बघा, जे रायझोबियम असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, 11वीमध्ये आपण पाहिले डिफरंट टाईप्स ऑफ बायो फर्टिलायझर्स, ॲझोल असेल किंवा त्याचबरोबर बीजे असेल, तर त्यापैकी सीड ट्रीटमेंट देण्यासाठी प्रामुख्याने जे ज्वारीमध्ये ज्या ॲझोटोबॅक्टर, इट इज these treatments are given just before sowing of crop, that is at the rate of 250 ग्रॅम पर 10 किलो सीड. 10 किलो सीडसाठी साधारण 250 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर्स ॲप्लिकेशन केले जातात. आता ह्याचा उपयोग काय होतो, इट इज हेल्पफुल फॉर द फिक्सेशन ऑफ द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड हायर यील्ड ऑफ द क्रॉप. परिणामीच त्या ठिकाणी जो हवेतील नायट्रोजन आहे तो सिम्बायोटिकली ॲब्सॉर्ब करण्यास मदत होते आणि परिणामीच इन्क्रीज द नायट्रोजन इन टू द सॉईल अँड बिकम हायर यील्ड ऑफ द सॉईल. परिणामीच त्या ठिकाणी त्या सॉईलमध्ये यील्ड ज्वारीचं जास्तीत जास्त प्रमाणात मिळण्यास मदत होते. द नेक्स्ट पॉईंट, सोईंग टाईम. जनरली इन महाराष्ट्र जवार क्रॉप्स आर सोन इन 3 सीझन, दॅट इज खरीप सीझन, रब्बी सीझन अँड लास्ट समर सीझन. या तीनही सीझनमध्ये जवार क्रॉप्स प्रामुख्याने कल्टिवेशन केले जातात किंवा कल्टिवेट केलं जातं. त्यामध्ये बघा, फर्स्ट इन केस ऑफ खरीप सीझन, दॅट इज ऑनसेट ऑफ मान्सून, दॅट इज जून जुलै, म्हणजे जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै, खरीप सीझन. देन रब्बी सीझन, सप्टेंबर टू ऑक्टोबर, दॅट इज 15 सप्टेंबर टू 15 ऑक्टोबर. साधारण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान रब्बी सीझनमध्ये म्हणजेच विंटर सीझनमध्ये क्रॉप्स कल्टिवेशन केले जातात. आणि लास्ट थर्ड वन, समर सीझन, दॅट इज फॉडर क्रॉप. जे जनरली समर आणि सीझनमध्ये हे फॉडर, त्याला कडवळ म्हटलं जाईल, कडवळ म्हणून कल्टिवेशन केले जातात. मेन खरीप आणि त्याचबरोबर रब्बी सीझनमध्ये हे क्रॉप्स ग्रेन पर्पस, यील्ड पर्पस त्या ठिकाणी कल्टिवेशन केलं जातं. देन धूल पेरणी. बघा, त्यामध्ये काय करतात, समटाईम्स फार्मर्स सीड्स आर सोन इन ड्राय सॉईल. कधी सोन केले जातात, बिफोर ऑनसेट ऑफ मान्सून, म्हणजे साधारण
जे काय एक्सपेक्टेड डेट असेल मान्सूनची त्याच्यापूर्वी त्या ठिकाणी ड्राय सॉईलमध्ये कल्टिवेशन किंवा सोईंग केलं जातात. त्याचा परिणाम काय होतात? गेट द मॅक्झिमम बेनिफिट ऑफ रेन वॉटर दॅट इज मोर बेनिफिशियल फॉर द इन केस ऑफ रेनफील्ड रिजन. जे जिरायत शेती कल्टिवेशन केले जातात, जिरायत क्रॉप कल्टिवेशन केलं जातात, त्या रिजनमध्ये प्रामुख्याने याचा उपयोग होतो. परिणामीच त्या ठिकाणी मॅक्झिमम यील्ड किंवा मॅक्झिमम बेनिफिट त्या रेन वॉटरचा त्या क्रॉपला होऊ शकतो. ते नेक्स्ट डिफरंट टाईप्स ऑफ सोईंग मेथड. बघा, ज्वारी हे वेगवेगळ्या टाईप्सने सोईंग मेथड. सोईंग म्हणजे लागवड पद्धत. कोणकोणत्या पद्धतीने सीड सोन केले जातात, त्यामध्ये फर्स्ट सोईंग मेथड दॅट इज ब्रॉडकास्टिंग मेथड, सेकंड ड्रिलिंग मेथड, थर्ड वन सोईंग इन प्राव फरो, फोर्थ वन डिबलिंग, त्यालाच काय म्हटलं जातं, पुणे मेथड ऑफ जवार कल्टिवेशन, लास्ट ट्रान्सप्लांटिंग. बघा, आपण स्टेप वाईज किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्या आपण पाहूया. फर्स्ट मेथड ब्रॉडकास्टिंग मेथड. आता ह्या मेथडमध्ये काय केलं जातात, द सीड्स आर ब्रॉडकास्टेड. ब्रॉडकास्ट म्हणजे काय, स्कॅटर्ड विथ द हेल्प ऑफ हँड. थोडक्यात हाताच्या साहाय्याने सीड्स काय केले जातात, विस्कटले जातात आणि परिणामीच त्या ठिकाणी जे वुडन प्लाव असेल ते वुडन प्लावच्या साहाय्याने ते सीड्स सॉईलने कव्हर केले जातात. बघा, सविस्तर आपण त्या ठिकाणी पाहणार. इट इज अ कॉमन मेथड्स ऑफ फॉलो इन तामिळनाडू रिजन. देन इट इज अ बेस्ट मेथड फॉर द क्विक अँड चिपेस्ट मेथड फॉर द सोईंग. बघा, त्या ठिकाणी जास्त लेबरची आवश्यकता नसते. त्याचबरोबर जे सीड सोन केले जातात ते स्कॅटर्ड केले जातात विथ द हेल्प ऑफ हँड, स्प्रेड, थोडक्यात हाताच्या साहाय्याने स्प्रेड करून त्या ठिकाणी सीड सोन केले जातात. देन these methods are required for the more seed rate than the other method. बघा, सीड विस्कटल्यामुळे त्या ठिकाणी जे लागणारे क्वांटिटी ऑफ सीड्स आहेत ते सीड रेट जास्त प्रमाणात लागतात ॲज कम्पेअर टू अदर मेथड. देन these methods सीड रेट दॅट इज 15 to 18 किलो पर हेक्टर. बघा, जो सीड रेट आहे तो क्वांटिटी कशामध्ये दर्शवली जाते, किलो पर हेक्टर. रिकमेंडेड सीड रेट हा किती सांगितलेला आहे, तर 15 ते 18 किलो पर हेक्टर. त्याचबरोबर जर्मिनेशन इज नॉट युनिफॉर्मली. बघा, सीडची जी डेप्थ आहे ते विस्कटल्यामुळं कमी जास्त डेप्थवर, खोलीवर सीड्स काय होतात, पडतात आणि परिणामीच त्या ठिकाणी युनिफॉर्मली जर्मिनेशन जी काही ग्रोथ आहे त्या क्रॉपची ग्रोथ युनिफॉर्मली त्या फील्डमध्ये जी सोन येत नाही. देन सेकंड मेथड ड्रिलिंग मेथड. ड्रिलिंग म्हणजे काय, पेरणी करणे विथ द हेल्प ऑफ टिपन किंवा त्याचबरोबर त्यालाच काय म्हणतात, सीड ड्रिल. टिपनच्या साहाय्याने सीड्स काय केले जातात, सोन केले जातात. दीज मेथड्स आर कॉमनली युज्ड इन महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये प्रामुख्याने सीड्स काय केले जातात, सीड्स इज ड्रिल विथ द हेल्प ऑफ टिपन. टिपन असेल किंवा चोपण असेल. टिपन म्हणजे 3 फण असणारे, त्या 3 फण असणारे जे इम्प्लिमेंट आहेत त्या इम्प्लिमेंटच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्टर डाऊन इम्प्लिमेंट असेल, पेरणी यंत्र असेल, त्याच्या साहाय्याने सुद्धा सीड्स काय केले जातात, सोन केले जातात. सीड्स आर कवर्ड विथ द सॉईल बाय गिव्हनिंग हॅरोइंग मेथड. सुरुवातीला सीड सोन केले जातात आणि फणाच्या साहाय्याने सॉईलने काय केले जातात, ते हॅरोइंग केले जातात, म्हणजे सॉईल कवर केली जाते. देन सीड रेट ऑफ दिस मेथड दॅट इज 10 to 12 किलो पर हेक्टर. साधारण ड्रिलिंग मेथडमध्ये ज्वारी कल्टिवेशन करण्यासाठी पर हेक्टरी 10 ते 12 किलो सीड्स त्या ठिकाणी अप्लाइड केले जातात. बघा, यामध्ये स्पेसिंग केप्ट केलं जातं. स्पेसिंगमध्ये 45 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर, म्हणजे साधारण जे टिफन असेल त्या 2 फानातील अंतर हे साधारण 45 सेंटीमीटर ठेवलं जातं आणि जे 15 सेंटीमीटर आहे प्लांट टू प्लांट डिस्टन्स हे मेंटेन करण्यासाठी कोणतं ऑपरेशन करणं आवश्यक आहे. 11वीमध्ये आपण पाहिलं इंटरकल्चर ऑपरेशन, त्यामधलं थिनिंग ऑपरेशन. थिनिंग म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ सीडलिंग्स, म्हणजे जे लार्ज नंबर किंवा एक्सेस सीडलिंग आहेत ते एक्सेस सीडलिंग त्यापासून रिमूव्ह केले जातात आणि त्या ठिकाणी जे हेल्दी आहेत ते हेल्दी एकाच जागेवर जास्त सीड्स असतील ते त्यामधून रिमूव्ह केले जातात. थिनिंग दीज ऑपरेशन्स डन 15 days आफ्टर सोईंग. फॉर कशासाठी केले जातात हे, फॉर मेंटेनिंग द प्लांट टू प्लांट डिस्टन्स. त्या फील्डमधील किंवा त्या ओळीतील
प्लांट टू प्लांट डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी ते डिस्टन्स किती आहे बघा 15 सेंटीमीटर प्लांट टू प्लांट डिस्टन्स. अँड देन मेन ऑब्जेक्टिव्ह काय तर मेंटेन द ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन इन द फील्ड. त्या फील्डमध्ये ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन एक्सेस पण नको आणि कमी पण नको यासाठी काय केले जातात थिनिंग ऑपरेशन्स त्यामध्ये प्रामुख्याने केले जातात. त्यानंतर थर्ड वन मेथड दॅट इज सोन इन प्लाव फरो. थोडक्यात आपण यामध्ये काय केले जातात दीज मेथड्स फॉर रब्बी सोईंग. जे रब्बी क्रॉप आहे रब्बी सीझनमध्ये कल्टिवेशन केलं जातं त्या रब्बी सीझनमध्ये काय केले जातात हे सॉय जे आहे ते सोईंग आहे ते सोईंग प्लाव फरोमध्ये केले जातात. म्हणजे मध्ये काय केले जातात जे धाबे पद्धत थोडक्यात जे काय केले जातात फरो प्रिपेअर्ड द फरो इन ड्राय सॉईल. जर सॉईल मॉइश्चर कमी असेल तर अशा कंडिशनमध्ये फरो प्रिपेअर्ड केले जातात. आणि त्याचबरोबर जे लोअर सॉईल मॉइश्चर आहे जमिनीत खालचा लेअर असतो तो मॉइस्ट असतो ॲज कम्पेअर टू अप्पर सॉईल लेअर. तर ते लोअर सॉईलमध्ये जे मॉइस्ट आहे त्या मॉइस्टचा युजफुल होण्यासाठी त्या ठिकाणी जे सीड्स आहेत ते सीड्स कसे सोन केले जातात तर प्लाव फरो प्रिपेअर्ड द फरो त्या ठिकाणी तयार केले जातात आणि त्यामध्ये सीड्स आहेत ते सीड सोन केले जातात. लोअर साईड ऑफ द सॉईल इज मॉइस्ट. खालच्या बाजूची सॉईल त्या ठिकाणी मॉइस्ट आढळते आणि त्या ठिकाणी काय केले जातात सीड सोन केले जातात. देन इट इज अ गेट गुड जर्मिनेशन. परिणामीच त्या ठिकाणी जर्मिनेशन होण्यास मदत होते आणि जे प्रॉपर युटिलायझेशन ऑफ सॉईल मॉइश्चर फॉर द प्लांट ग्रोथ. जे काय सब लेअरला मॉइश्चर आहे ड्राय कंडिशनमध्ये तर त्या सॉईलमधील जे मॉइश्चर आहे ते मॉइश्चर त्या पिकाला ग्रोथसाठी कारणीभूत किंवा वाढीसाठी उपयुक्त ठरतात. इन सातारा किंवा नारी ॲट द बिहाइंड द देसी वुडन प्लाव सीड्स आर सोन. त्या ठिकाणी देसी प्लावच्या साहाय्याने सुद्धा हे फरो तयार केले जातात आणि सीड सोन केले जातात. रिक्वायर्ड फर त्या ठिकाणी सीड रेट आहे तो किती आहे बघा 10 to 12 किलो पर हेक्टर इन केस ऑफ सोईंग इन प्लाव फरो. देन नेक्स्ट सोईंग मेथड दॅट इज डिबलिंग. डिबलिंग म्हणजे काय टोचणी करणे. त्या ठिकाणी पुणे मेथड सुद्धा म्हटलं जातं. त्यामध्ये सुरुवातीला लँड इज लेवल विथ द हेल्प ऑफ मार्कड लेवल केली जाते. देन लँड मार्क विथ द बोथ साईड किंवा बोथ डायरेक्शन्स. इट इज स्पेसिंग इज केप्ट दॅट इज 45 by 45 सेंटीमीटर. म्हणजे साधारण त्या फील्डमध्ये सोन करत असताना त्यामध्ये 45 by 45 सेंटीमीटर 2 रोमधील अंतर 45 सेंटीमीटर 2 रोपातील अंतर 45 सेंटीमीटर या पद्धतीने काय केले जातात सीड सोन करण्यासाठी डायरेक्शनने मार्क केले जातात किंवा 2 डायरेक्शनने मार्किंग केले जातात. देन इच सर्कल 20 सेंटीमीटर डायमीटर इज मेड फॉर द इच हिल्स. त्या ठिकाणी 20 सेंटीमीटर डायमीटरचे त्या ठिकाणी हिल्स तयार केले जातात. इन केस ऑफ ड्राय सरफेस ऑफ सॉईल रिमूव्ह विथ द हँड. जे काय अप्पर सरफेस आहे तो ड्राय असणार आहे तो रिमूव्ह केला जातो हँडने आणि त्या इच सर्कल्स 6 to 8 सीड्स आर स्कॅटर्ड इंटू द सर्कल अँड देन कवर्ड द बाय सॉईल मॉइस्ट सॉईल. त्या ठिकाणी मॉइस्ट सॉईलच्या साहाय्याने ते कव्हर केले जातात. थोडक्यात काय 6 ते 8 सीड्स प्रत्येक प्लेसवर प्रत्येक ठिकाणी जे मार्क केलेले लँड आहे त्या मार्क केलेल्या लँडवर सोन केले जातात किंवा थोडक्यात मार्किंग केले जातात. त्यामध्ये 6 ते 8 सीड्स स्कॅटर्ड केले जातात किंवा टोचले जातात आणि त्या ठिकाणी सॉईलने कव्हर केले जातात. देन फर्स्ट थिनिंग ऑपरेशन्स इज डन फॉर द 15 days आफ्टर सोईंग. त्याच्यामध्ये साधारण ओनली 4 to 5 सिलिंग्स आर केप्ट इन अ सर्कल. आता सोन करत असताना 6 to 8 सीड्स सोन केलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट थिनिंग ऑपरेशन 15 days आफ्टर सोईंग करणं आवश्यक आहे. त्यामध्ये जे हेल्दी असतील व्हिगरसली ग्रोथ असतील असे सिलिंग्स त्या ठिकाणी 4 ते 5 सिलिंग केप ठेवले जातात. ते नेक्स्ट सेकंड थिनिंग ऑपरेशन दॅट इज 21 days आफ्टर सोईंग. त्यामध्ये साधारण 2 to 3 हेल्दी सिलिंग्स आर केप्ट फॉर द इच सर्कल. देन सीड रेट ऑफ दिस सोईंग मेथड दॅट इज 5 किलो पर हेक्टर. बघा ॲज कम्पेअर टू अदर मेथड एक कमी सीड रेट लागतो तो किती आहे 5 किलो पर. प्रॉपर त्याच प्लेसवर सीड सोन केल्यामुळं त्या ठिकाणी जो लागणारा सीड रेट आहे तो त्या ठिकाणी कमी लागतो ॲज कम्पेअर टू अदर सोईंग मेथड दॅट इज
5 kilo per hectare. Then this provide the optimum space for the every plant, utilize the result higher yield. बघा प्रत्येक प्लांटमधील अंतर त्याचबरोबर ओळीतील अंतर सेम आहे 45 सेंटीमीटर. या पद्धतीने सीड्स सोन केल्यामुळं दोन प्लांटमधील अंतर, दोन ओळीतील अंतर हे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात राहतं आणि परिणामीच त्या ठिकाणी जे लँड आहे, स्पेस आहे, त्या स्पेसमध्ये त्या ठिकाणी मेंटेन राहिल्यामुळं हायर यील्ड मिळण्यास मदत होते. Then last method, that is transplanting method. These methods are followed in South India. यामध्ये काय केले जातात, सीडलिंग्स आर रेज्ड इन नर्सरी. थोडक्यात सीडलिंग्स आहेत, थोडक्यात सीड्स नर्सरीमध्ये सोन केले जातात. जे सीडलिंग्स आहेत, सीडलिंग म्हणजे काय तर 4 ते 5 लीव्ज प्रेझेंट असतात, 10 ते 15 सेंटीमीटर हाईट असते. असे प्लांट्स किंवा सीडलिंग्स त्या ठिकाणी सोन करण्यासाठी यूज केले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने सीड्स सीडलिंग्स सोन करण्यापूर्वी लँड प्रिपेअर केली जातात. प्रिपेअर्ड द फोरोज आर प्रिपेअर्ड इन द मेन फील्ड. देन सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय वन प्लेस टू अनदर प्लेस, म्हणजे नर्सरी बेड टू मेन फील्ड. या पद्धतीने काय केले जातात, सीडलिंग सोन केले जातात. सीडलिंग सोन करत असतात. रिजेस अँड फोरो सरी आणि वरंबा तुम्ही पाहिला असेल ॲज अ शुगर केन प्लांटेशन करत असताना ज्या पद्धतीने सरी वरंबा असतात त्या पद्धतीने, किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये फोरो मेथड किंवा फोरो, रिजेस म्हणजे वरंबा, फोरो म्हणजे सरी. या पद्धतीने ऑनसेट ऑफ फोरो 10 to 15 सेंटीमीटर डिस्टन्स, साधारण 10 ते 15 सेंटीमीटर डिस्टन्सने जे सीडलिंग्स आहेत ते सीडलिंग टोचणी केली जाते. म्हणजे ट्रान्सप्लांटिंग काय वन प्लेस टू अनदर प्लेस, नर्सरी बेड टू मेन फील्ड. या पद्धतीने सीडलिंग्स काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात आणि मेन फील्डमध्ये सोन केले जातात. त्यालाच काय म्हटलं जातात तर ट्रान्सप्लांटिंग मेथड. दीज मेथड्स डन फॉर ड्युरिंग द रेनी सीझन किंवा रेनी वेदर प्रॉपर द क्रॉप स्टँड. या पद्धतीने हे 4-5 मेथड्स आपल्याला सांगता येतील. त्यानंतर नेक्स्ट बघा, सीड रेट. सीड रेट मीन्स क्वांटिटी ऑफ सीड फॉर द सोईंग पर्पज. म्हणजे सीड सोन करण्यासाठी किती प्रमाणात सीड लागतात त्यामध्ये सीड रेट सांगता येईल. त्यामध्ये मेथड्स वाईज आपण तर पाहिलेच. ब्रॉडकास्टिंग मेथडसाठी 15 ते 18 किलो लागतात. ड्रिलिंग मेथडसाठी 10 ते 12 किलो पर हेक्टर. डिबलिंग 5 किलो पर हेक्टर. ट्रान्सप्लांटिंग अँड प्लाव फोरो मेथड त्यामध्ये साधारण 10 to 12 किलो पर हेक्टर, जे फॉडर पर्पज क्रॉप आहेत वैरणीचे किंवा, म्हणून त्या ठिकाणी 50 to 60 किलो पर हायर रेट ऑफ सीड रेट, दॅट इज 50 to 60 किलो पर हेक्टर. Then spacing means distance between row to row and plant to plant. Different spacing, that is depending upon different sowing method किंवा पर्पज. त्यामध्ये ड्रिलिंग असेल, डिबलिंग असेल, पर्पज फॉडर पर्पज असेल. त्यामध्ये ड्रिलिंग मेथडमध्ये 45 by 15 सेंटीमीटर. देन डिबलिंग मेथड दॅट इज 45 by 45 सेंटीमीटर. आणि लास्ट फॉडर दॅट इज 22 to 30 by 5 सेंटीमीटर. 22 ते 30 सेंटीमीटर रो टू रो डिस्टन्स, 5 सेंटीमीटर हे प्लांट टू प्लांट. जे फर्स्ट डिस्टन्स आहे दॅट इज रो टू रो डिस्टन्स. सेकंड डिस्टन्स आहे ते प्लांट टू प्लांट डिस्टन्स, त्या ओळीतील प्लांटचे अंतर. मग त्यामध्ये ड्रिलिंग मेथडमध्ये 45 by 15, 45 हे रो टू रो डिस्टन्स, 15 हे प्लांट टू प्लांट डिस्टन्स. त्याचबरोबर डिबलिंग मेथडमध्ये सुद्धा 45 by 45, 45 हे रो डिस्टन्स आणि त्याचबरोबर दुसरे 45 हे प्लांट टू प्लांट डिस्टन्स. याच पद्धतीने फॉडर पर्पजमध्ये सुद्धा 22 to 30 by 5 सेंटीमीटर या पद्धतीने काय केले जातात, सीड सोन केले जातात ह्या स्पेसिंगला. देन नेक्स्ट इज इंटर कल्टिवेशन. आता इंटर कल्टिवेशन म्हणजे काय, आपण 11वीमध्ये पाहिले. दीज ऑपरेशन्स कॅरीड आउट इन स्टँडिंग क्रॉप इन बिटवीन क्रॉप रो. जे उभ्या पिकामध्ये जो मधला स्पेस आहे त्यामध्ये जे डिफरंट ऑपरेशन्स केले जातात त्याला इंटर कल्चर किंवा त्यालाच इंटर कल्टिवेशन किंवा इंटर कल्चर असं म्हटलं जातं, आंतरमशागत. त्यामध्ये फर्स्ट बघा, त्या ठिकाणी सोईंग मेथडमध्ये सुद्धा आपण पाहिलं फर्स्ट ऑपरेशन्स त्यामध्ये करणं आवश्यक आहे थिनिंग ऑपरेशन. दीज ऑपरेशन्स डन कशासाठी केले जातात, त्याचा मेन उद्देश काय, टू मेंटेन द प्लांट पॉप्युलेशन इन द फील्ड. त्या फील्डमध्ये प्लांट पॉप्युलेशन म्हणजे जास्त प्लांट पॉप्युलेशन पण काय
उपयुक्त नाही किंवा कमी पण उपयुक्त नाही. त्यासाठी ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन मेंटेन करण्यासाठी हे थिनिंग जे एक्सेस प्लांट आहेत ते एक्सेस प्लांट त्यामधून रिमूव्ह करण्यासाठी हे थिनिंग ऑपरेशन केलं जातं. रिमूव्हल ऑफ एक्सेस प्लांट फ्रॉम द फील्ड, दॅट इज थिनिंग. देन these operations done at the 7 days to 10 days after sowing. साधारण 1 आठवड्यानंतर हे ऑपरेशन्स त्या फील्डमध्ये सोईंग नंतर करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सेकंड ऑपरेशन होईंग ऑपरेशन. आता होईंग ऑपरेशन कशासाठी केले जातात, त्यामध्ये 2 ऑपरेशन्स केले जातात, होईंग अँड वीडिंग ऑपरेशन फॉर कंट्रोलिंग वीड मॅनेजमेंटसाठी हे वीडिंग आणि होईंग ऑपरेशन्स त्यामध्ये प्रामुख्याने केले जातात. दीज ऑपरेशन्स डन फॉर द कंट्रोलिंग द वीड्स, त्यामध्ये सॉईल लूज अँड पोरस किंवा त्याचबरोबर इम्प्रूव्ह द सॉईल एरेशन त्यामध्ये केले जातात. जे रिमूव्हल ऑफ वीड्स विथ द हेल्प ऑफ विडिंग हुकच्या साहाय्याने सुद्धा काय केले जातात, सीड त्यामधून रिमूव्ह केले जातात. त्यालाच काय म्हणतात तर विडिंग ऑपरेशन किंवा फॉर कंट्रोलिंग वीड. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला सांगता येईल तर क्रॉप रोटेशन अँड मिक्स क्रॉपिंग. बघा इंटरकल्चरमध्ये 2 ऑपरेशन्स महत्त्वाचे आहेत, थिनिंग ऑपरेशन आणि दुसरं म्हणजे वीड कंट्रोल करण्यासाठी वीडिंग अँड होईंग हे ऑपरेशन्स त्यामध्ये प्रामुख्याने करणं आवश्यक आहे. देन क्रॉप रोटेशन अँड मिक्स क्रॉपिंग. क्रॉप रोटेशन म्हणजे काय तर पिकाची फेरपालट करणे, म्हणजे ग्रोईंग ऑफ डिफरंट क्रॉप्स ऑन अ सेम पीस ऑफ लँड वन आफ्टर अनादर इन अ सक्सेशन वन आफ्टर अनादर फॉर गेटिंग द मॅक्झिमम यील्ड. आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी हे वन आफ्टर एकच पीक वारंवार त्या फील्डमध्ये न घेता वेगवेगळी पिके घेणे, त्यामलाच काय म्हणतात क्रॉप रोटेशन. मग त्यानंतर ज्वारी असेल, कॉटन असेल, कॉटन नंतर परत ज्वारी क्रॉप असेल, ज्वारी कल्टिवेशन केले जाईल, त्यानंतर चिली केली जाईल, ज्वारीनंतर टोबॅको केली जाईल. म्हणजे एकच पीक वारंवार त्या फील्डमध्ये न घेता वेगवेगळी पिके कल्टिवेशन करणे, त्यालाच काय म्हणतात क्रॉप रोटेशन, पिकाची फेरपालट करणे. ते नेक्स्ट मिक्स क्रॉपिंग. मिक्स क्रॉपिंग म्हणजे काय मिश्र पिके, एकच पीक न घेता त्यामध्ये वेगवेगळी एकाच फील्डमध्ये ॲट अ टाईम वेगवेगळी पिके घेतली जातात. त्यामध्ये जे जनरली ज्वार क्रॉप्स इन खरीप सीझन कल्टिवेशन केले जातात, त्यामध्ये जे खरीप क्रॉप आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तूर असेल, उडीद असेल किंवा मूग असेल, सोयाबीन जे लेगुम क्रॉप आहेत, लेगुम तूर किंवा त्याचं पल्सेस असतील, पल्सेस किंवा लेगुम क्रॉप. पल्स म्हणजे कडधान्य, थोडक्यात तूर असेल, ज्या डाळ्या आहेत, उडीद असेल, मूग असेल, सोयाबीन असेल, यासारखे क्रॉप्स त्या ठिकाणी कल्टिवेशन केले जातात. याच्यामुळं काय होतात गेट द मॅक्झिमम त्या ठिकाणी जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन ॲब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी जे लेगुम क्रॉप आहेत त्या लेगुम क्रॉपच्या रूट्सवर काय असतात रूट नोडल बॅक्टेरिया, आणि दे गेट द ॲब्सॉर्ब द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन, गेट द मॅक्झिमम इन्क्रीज द नायट्रोजन इन टू द सॉईल. त्या ठिकाणी सॉईलमधील नायट्रोजन आहे तो इन्क्रीज करण्याचं काम जे रूट नोडल बॅक्टेरिया असतात ते ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन ॲब्सॉर्ब करण्याचं काम करत असतात. त्या रूट नोडल्स बॅक्टेरिया कोणत्या क्रॉपच्या रूट्सवर असतात, जे पल्स क्रॉप आहेत ते प्रामुख्याने तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, सोयाबीन असेल, ह्यासारखे क्रॉप्स त्या ठिकाणी कल्टिवेशन करणं आवश्यक आहे. कॉमनली 6 लाईन फॉर ज्वार, 2 लाईन्स फॉर तूर, अल्टरनेटली त्या ठिकाणी काय सोन केले जातात. तर रब्बी क्रॉपमध्ये सुद्धा जे रब्बी क्रॉप्स आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ग्राम असेल, सॅफफ्लावर असेल, सॅफफ्लावर म्हणजे करडई, मस्टार्ड असेल, यासारखे क्रॉप्स त्या ठिकाणी कल्टिवेशन केले जातात. द नेक्स्ट मॅन्युरिंग. त्यामध्ये मॅन्युरिंग म्हणजे काय सेंद्रिय खते, फर्टिलायझर्स जे रासायनिक खते आपण 11वीमध्ये पाहिलेत. तर त्या मॅन्युरिंगमध्ये कोणती मॅन्युरिंग अप्लाय केली जातात, प्रामुख्याने शेतकरी FYM फार्म यार्ड मॅन्युअर किंवा कंपोस्ट असेल ॲट द रेट ऑफ इन केस ऑफ जवार क्रॉप 6 to 8 टन पर हेक्टर फॉर द रेनफीड क्रॉप. साधारण जे जिरायत क्रॉप आहे त्यामध्ये 6 ते 8 टन FYM त्या ठिकाणी मिक्स केले जातात. देन इरिगेटेड क्रॉप्स इज अवेबिलिटी ऑफ वॉटर, ज्या ठिकाणी वॉटर अवेबिलिटी आहे त्या इरिगेशन देण्याची फॅसिलिटी आहे अशा कंडिशनमध्ये 8 ते 12 टन पर हेक्टर क्रॉप्समध्ये काय केले जातात, हे FYM ॲडेड ॲट अ टाईम ऑफ प्रिपरेशन ऑफ लँड. जे लँड प्रिपरेशन प्री टिलेजचे आपण जे ऑपरेशन्स पाहिले, जे लास्ट आहे ऑपरेशन्स आहेत मॅन्युअर मिक्सिंग, ते मॅन्युअर मिक्सिंग त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे, लास्ट प्रिपरेटरी टिलेज. देन रिकमेंडेड फर्टिलायझर डोस.
fertilizers, that is nitrogen, phosphorus, potassium. It is a depends upon the different types of variety, टाइप्स ऑफ सॉईल, इरिगेशन्स फॅसिलिटीज यानुसार काय केले जातात. जे फर्टिलायझर डोस आहेत ते फर्टिलायझर डोस रिकमेंड केलेले आहेत. इन केस ऑफ लोकल इम्प्रूव्ड व्हरायटी, ज्या डिफरंट टाइप्स ऑफ व्हरायटी आपण पाहिल्या, लोकल व्हरायटी, इम्प्रूव्ड व्हरायटी, हायब्रिड व्हरायटी, त्यामध्ये परत खरीप असेल किंवा रब्बी असेल, या टाईपच्या व्हरायटीमध्ये त्यामध्ये फर्स्ट बघा लोकल इम्प्रूव्ड व्हरायटी रेनफीड क्रॉप, दॅट इज 25 किलो नायट्रोजन अँड 12.5 किलो potash. Only nitrogen and potash applied in local variety in case of rain-fed crop. Then irrigated crop 50 kilo nitrogen, 25 kilo phosphorus. Only nitrogen and phosphorus rain-fed and irrigated crop साठी improved variety साठी applied केले जातात. Then kharif hybrid variety, that is 75 kilo nitrogen, 62 kilo फॉस्फरस, सेम 62 किलो पोटॅश, म्हणजे थोडक्यात 75-62 किलो NPK पर हेक्टर. देन रब्बी हायब्रिड, दॅट इज 125 किलो नायट्रोजन, 75 किलो फॉस्फरस, 62 किलो पोटॅश, म्हणजे 175-62 किलो NPK पर हेक्टर हा फर्टिलायझर डोस ॲप्लाइड केला जातो. आता रिकमेंडेड फर्टिलायझर डोस ॲप्लाइड करत असताना जे अलॉटमेंट आहे, म्हणजे जे फर्टिलायझर्स हा ऑल डोस ॲट अ टाईम दिला जातो, त्यामध्ये रिकमेंडेशन्स किंवा अलॉटमेंट सांगता येईल फॉर रेनफीड लोकल क्रॉप्स, दॅट इज ऑल NPK, जो NPK आहे किंवा त्याचबरोबर के आहे, हा फर्टिलायझर लोकल ज्या रेनफीड व्हरायटी आहे त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम ॲट अ टाईम त्या ठिकाणी ॲप्लाइड केला जातो बिफोर सोईंग, म्हणजे बेसल डोस त्या ठिकाणी ॲप्लाइड केला जातो. ज्या पद्धतीने मॅन्युरिंग अप्लाइड केलं जातं त्याच पद्धतीने बेसल डोस आहे तो सुद्धा नायट्रोजन, फॉस्फरस कोणत्या क्रॉपमध्ये, रेनफीड क्रॉपमध्ये. देन हायब्रिड अँड इरिगेटेड फॉर लोकल क्रॉप 1/2 नायट्रोजन अँड फुल डोस ऑफ P&K ॲट अ टाईम ऑफ सोईंग. बघा जे फर्टिलायझर्स आहेत ते 1/2 नायट्रोजन, फॉर एक्झाम्पल एक 75 किलो, त्यातला निम्मा नायट्रोजन ॲट अ टाईम ऑफ सोईंग आणि ऑल डोस ऑफ P&K ॲट अ टाईम ऑफ सोईंग अँड रिमेनिंग 1/2 नायट्रोजन, दॅट इज 1 मंथ आफ्टर सोईंग. साधारण जो राहिलेला नायट्रोजन आहे तो निम्मा नायट्रोजन हा 50% नायट्रोजन हा कधी दिला जातो, 1 मंथ आफ्टर सोईंग. बघा जे अलॉटमेंट आहे ते ऑल डोस ऑफ P&K ॲट अ टाईम ऑफ सोईंग, 1/2 नायट्रोजन ॲट अ टाईम ऑफ सोईंग, रिमेनिंग 1/2 नायट्रोजन अप्लाइड इन 1 मंथ आफ्टर सोईंग. सोईंग नंतर साधारण 1 महिन्यानंतर हा फर्टिलायझर डोस त्या ठिकाणी अप्लाइड करणं आवश्यक आहे. देन नेक्स्ट पॉईंट इरिगेशन्स. इरिगेशन्स मीन्स आर्टिफिशियल ॲप्लिकेशन ऑफ वॉटर, जे पाणी पाटाद्वारे वगैरे दिले जातात. आता आपण पाहिलं युजेसमध्ये इट इज अ ड्रॉट रेजिस्टन्स क्रॉप, कमी पाण्यामध्ये दुष्काळामध्ये हे क्रॉप्स कल्टिवेशन केले जातात. परंतु इन डिफरंट स्टेजेस, त्यामध्ये इन केस ऑफ खरीप सीझन क्रॉप्स, खरीपमध्ये आपण पाहतो ऑनसेट ऑफ मान्सून, पावसाळा असतो, त्यामध्ये सॉईल मॉइश्चर मेंटेन राहण्यास मदत होते आणि नो नीड ऑफ इरिगेशन. जर रेग्युलरली पाऊस असेल तर त्या ठिकाणी पाणी किंवा वॉटर ॲप्लिकेशन करण्याची गरज नाही. परंतु जे रेनफॉल बिलो द 500 मिलीमीटर किंवा ड्राय स्पेल कंडिशन असेल, ड्राय स्पेल म्हणजे काय, गॅप बिटवीन 2 रेन्स. आज पाऊस पडला तर साधारण 10 ते 15 दिवसांनी पाऊस पडला, तो जो मधला स्पेस आहे त्यामध्ये जर ड्राय सॉईल मॉइश्चर असेल किंवा पाण्याची त्या ठिकाणी करणं ॲप्लिकेशन गरज आहे किंवा ॲप्लिकेशन करणं आवश्यक आहे. म्हणजे गॅप बिटवीन 2 रेन्स, 2 पावसातील अंतर जर जास्त असेल त्यालाच ड्राय स्पेल कंडिशन म्हटलं जातं. त्या ड्राय स्पेल कंडिशनला 1 to 2 प्रोटेक्टिव्ह इरिगेशन्स इन केस ऑफ हायब्रिड ज्वार. बघा 2 पावसामधील अंतर जर जास्त असेल, आज पाऊस पडला त्यानंतर 15 दिवसानंतर पाऊस पडला, तर अशा कंडिशनमध्ये जे लाईट टू हेवी सॉईल असेल अशा सॉईलमध्ये त्या ठिकाणी वॉटर ॲप्लिकेशन्स करणं आवश्यक आहे. ड्राय स्पेल कंडिशन म्हणजे काय, गॅप बिटवीन 2 रेन, 2 पावसातील अंतर जास्त असेल तर अशा कंडिशनमध्ये वॉटर रिक्वायरमेंट करणं त्या क्रॉपसाठी आवश्यक आहे. इन केस ऑफ रब्बी सीझन क्रॉप्स, जे क्रॉप्स क्रिटिकल स्टेज, खरीपमध्ये वॉटर ॲप्लिकेशन करण्याची गरज नाही, परंतु जे क्रिटिकल स्टेजेस आहेत रब्बी सीझनमध्ये क्रॉप्स कल्टिवेशन करत असताना त्या ठिकाणी ज्या डिफरंट स्टेजेस आहेत त्यामध्ये ग्रँड ग्रोथ स्टेज, म्हणजे सोईंग नंतर साधारण 20 ते 25 दिवसानंतर
वॉटर ॲप्लिकेशन करणं आवश्यक आहे. बूट स्टेज म्हणजे सोईंग नंतर प्रामुख्याने 40 to 50 डेज आफ्टर सोईंग वॉटर ॲप्लिकेशन करणं आवश्यक. फ्लॉवरिंग म्हणजे फुलोर अवस्था असेल. ग्रँड ग्रोथ म्हणजे काय, त्या प्लांटची पूर्णपणे ग्रोथ झालेली असेल, हाईट वाढलेली असेल, लीफ खालच्या बाजूने झुकलेले असतील, अशा कंडिशनला वॉटर ॲप्लिकेशन करणं आवश्यक आहे. फ्लॉवरिंग स्टेज म्हणजे फुलोर अवस्था, दॅट इज 65 to 70 डेज आफ्टर सोईंग या पद्धतीने. आणि लास्ट ग्रेन म्हणजे जे ग्रेन्स असतील ते ग्रेन्स डेव्हलप होत असताना सुद्धा त्या ठिकाणी वॉटर ॲप्लिकेशन, दॅट इज 90 डेज आफ्टर सोईंग. ह्या ज्या डिफरंट क्रिटिकल स्टेजेस आहेत, त्या क्रिटिकल स्टेजेसमध्ये रब्बी सीझनमध्ये वॉटर ॲप्लिकेशन करणं आवश्यक आहे. खरीपमध्ये वॉटर ॲप्लिकेशन करण्याची गरज नाही, कारण का रेग्युलरली इरिगेशन्स किंवा रेनफॉल असेल तर वॉटर ॲप्लिकेशन करण्याची गरज नाही. परंतु ड्रायस्पेल कंडिशन असेल, लॉंग ड्रायस्पेल कंडिशन, तर त्या ठिकाणी 2 इरिगेशन्स देणं आवश्यक आहे. किंवा रब्बी सीझनमध्ये ज्या डिफरंट ग्रोथ स्टेजेस, प्लांटच्या ग्रोथ स्टेजेस आहेत, त्यामध्ये ग्रँड ग्रोथ स्टेज असेल, बूट स्टेज असेल, किंवा त्याचबरोबर फ्लॉवरिंग स्टेज असेल, ग्रेन डेव्हलपमेंट स्टेज असेल, या डिफरंट स्टेजेसला वॉटर रिक्वायरमेंट करणं आवश्यक आहे. म्हणजे 75 सेंटीमीटर वॉट इज गिवन फॉर द इच इरिगेशन्स. म्हणजे साधारण वॉटर ॲप्लिकेशन करत असताना जे आपण सारा वगैरे तयार केले जातात, त्यामध्ये साधारण 75 सेंटीमीटर वॉटर गिवन द इच इरिगेशन. जे डिफरंट स्टेजेस आहेत इन केस ऑफ रब्बी सीझन, त्या सीझनमध्ये वॉटर रिक्वायरमेंट करत असताना हे क्रॉप्स च्या डिफरंट स्टेजेस आहेत, त्या डिफरंट स्टेजेसला वॉटर रिक्वायरमेंट करणं आवश्यक आहे. त्यानंतर हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. हार्वेस्टिंग मीन्स द रिमूव्हल ऑफ क्रॉप्स फ्रॉम फील्ड आफ्टर मॅच्युरिटी. हे पक्व झाल्यानंतर फील्डमधून क्रॉप्स रिमूव्ह केले जातात, त्याला हार्वेस्टिंग म्हटलं जातं. बघा, जे डिफरंट टाईपचे क्रॉप पाहिले आपण, त्यामध्ये हायब्रिड जवार असेल, लोकर व्हरायटी असतील, त्यामध्ये प्रामुख्याने हायब्रिड जवार. आता यामध्ये 2 पद्धतीने पाहता येईल हार्वेस्टिंग. फर्स्टली मॅच्युरिटी सायन्स म्हणजे पक्वतेची लक्षणे. पक्व झाले कशाहून समजायचं, दॅट इज एज ऑफ क्रॉप, ड्युरेशन. थोडक्यात जे मॅच्युरिटी आफ्टर सोईंग किती दिवसामध्ये क्रॉप मॅच्युअर होतात. त्यानंतर लुक्स अपॉन, त्या क्रॉपचा कलर असेल किंवा त्याचबरोबर मॉइश्चर पर्सेंट असेल ग्रेनमधील, या पद्धतीचे मॅच्युरिटी साईन सांगतात. बघा, फर्स्ट मॅच्युरिटी साईन इन केस ऑफ हायब्रिड जवार व्हरायटी क्रॉप्स आर मॅच्युअर्ड 100 to 115 डेज आफ्टर सोईंग. ज्या हायब्रिड व्हरायटी आहेत त्यामध्ये 100 ते 115 दिवसामध्ये मॅच्युअर झालेल्या येतात. देन व्हाईल लोकल व्हरायटी दॅट इज मॅच्युअर्ड दॅट इज 120 to 150 डेज आफ्टर सोईंग. ज्या लोकल व्हरायटी आहेत त्यामध्ये साधारण 120 ते 150 दिवस लागतात मॅच्युअर होण्यास. त्याचबरोबर हार्वेस्टिंग करत असताना जे क्रॉप्स कशा पद्धतीने लुक्स होतं बघा, जे रायपन क्रॉप्स आहेत, येलो अँड मॉइश्चर कंटेन ग्रेन्स गिव्स बिलो द 40%. ज्या ग्रेन्समधील साधारण 40पेक्षा जास्त मॉइश्चर पर्सेंट कमी त्या ठिकाणी आढळून येतात. त्याचबरोबर येलोईंग ऑफ क्रॉप, पूर्णपणे प्लांट हे पिवळसर, जे लीव्ज असतील किंवा होल प्लांट असेल ते त्या ठिकाणी पिवळसर कलरचं झालेलं आपल्याला आढळून येतं. देन लोअर साईड ऑफ लीव्ज दॅट इज गेट ड्रायड अँड ड्रॉप डाऊन. म्हणजे त्या ठिकाणी ड्रायड झालेले, वाळलेले असेल किंवा जमिनीवर पडलेले असेल ते आढळून येतात. ते हार्वेस्टेड प्लांट आहे. हे झालं मॅच्युरिटी सायन्स. ॲक्च्युली क्रॉप हार्वेस्टिंग ज्वारी क्रॉप हार्वेस्टिंग कशा पद्धतीने केले जातात, तर प्लांट आर ड्रायड, झालेले प्लांट कशा पद्धतीने. हार्वेस्टिंग इज कटिंग द प्लांट नियर द ग्राउंड विथ द हेल्प ऑफ सिकल किंवा पुल आउट द प्लांट. पुलिंग म्हणजे काय, उपटणे, खेचणे, पुल. त्या पुलिंग पद्धतीने किंवा कट द क्रॉप ॲट अ ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ सिकल किंवा पुलिंग आउट फ्रॉम द प्लांट. जे हार्वेस्टेड प्लांट आहे दॅट इज अ ड्राय इन द फील्ड फॉर द 4 to 5 डेज. साधारण जे 4 ते 5 जे हार्वेस्टेड केलेलं आहे ते ड्राईंग करण्यासाठी ते क्रॉप्स सन ड्राईंग केले जातात. देन एरहेड्स म्हणजे काय, कणसे, ज्यावर ग्रेन्स आपल्याला आढळून येतात, दाणे असतात किंवा कणसे असतात. तो टॉप पोर्शन एरहेड्स टेकन आउट कॅरेड फॉर द थ्रेशिंग यार्ड. आता थ्रेशिंग म्हणजे काय, मळणी करणे. त्यापूर्वी काय केलं जातं, समटाईम्स किंवा दुसऱ्या पद्धतीने काय केलं जातं, समटाईम्स हार्वेस्टिंग इज डन निपिंग द एरहेड्स. निपिंग म्हणजे काय, तर त्या ठिकाणी
जे कणस असतात ते कणस कट केले जातात फ्रॉम द स्टँडिंग क्रॉप. उभ्या पिकामध्येच फक्त सुरुवातीला एरेड्स असतात, ते एरेड स्निपिंग केले जातात, खुडले जातात आणि ते स्टोअर केले जातात आणि दे आर स्प्रेड ऑन द थ्रेसिंग फ्लोअर ड्राईड फॉर द 4 to 5 days. म्हणजे कणसे असतात ते कणस रिमूव्ह केले जातात कणसे आणि ते ड्राईंग केले जातात आणि त्यानंतर थ्रेसिंग केले जातात किंवा थ्रेसिंग यार्डमध्ये रिमूव्ह केले जातात. हार्वेस्टिंग हे झालं ग्रेन पर्पज. देन फॉडर पर्पज इज डन फॉर द 15 to 60 days. म्हणजे थोडक्यात कडवळ वैरणीसाठी जे सोन केले जातात ते सोईंग नंतर साधारण 50 ते 60 दिवसामध्ये फर्स्ट कटिंग त्या ठिकाणी प्लांट ॲट नियर द ग्राउंड, जमीन लेवलला त्या ठिकाणी सिकलच्या साहाय्याने हे क्रॉप्स कटिंग केले जातात. देन थ्रेसिंग. थ्रेसिंग म्हणजे काय, डेफिनेशन आपण पाहिले. थ्रेसिंग मीन्स द सेपरेशन ऑफ ग्रेन्स फ्रॉम हेअर हेड्स ऑर कॉप्स. कणसापासून ग्रेन्स सेपरेट करणे त्याला थ्रेसिंग म्हटलं जातं. आता पूर्वीच्या काळी काय केले जातात, थ्रेसिंग इज अ टॅम्पलिंग अंडर द बुलक फीट. बैलाच्या खाली किंवा रोटेटरी एमटी कार्ट लोड्स असतील. एमटी कार्ट लोड्स म्हणजे काय, बैलगाड्या, मोकळ्या बैलगाड्या असतील किंवा बुलक असतील त्याच्या पायाखाली किंवा कार्ट लोडच्या खाली किंवा स्टोन रोलर, मोठमोठे स्टोन रोलर असतील याच्या खाली ते एरेड्स असतील, ते एरेड्स काय केले जातात, टॅम्प केले जातात. किंवा अलीकडच्या काळामध्ये काय केलं जातात, थ्रेसिंग एडच्या मळणी मशीनच्या साहाय्याने सुद्धा काय केले जातात किंवा पॉवर थ्रेसरसुद्धा त्याला म्हटलं जाईल. मळणी मशीनच्या साहाय्याने सीड्स काय केले जातात, सेपरेट केले जातात, त्याला थ्रेसिंग म्हटलं जातात. देन सीड्स किंवा ग्रेन्स आर स्टोर्ड और पॅक्ड इन गनी बॅग्स. जे काय पोती असतील त्या पोतीमध्ये त्या ठिकाणी काय केले जातात, सीड्स असतात ते सीड्स सोन केले जातात किंवा स्टोअर केले जातात. देन लास्ट यील्ड ऑफ क्रॉप. बघा ॲव्हरेज यील्ड, त्या ठिकाणी जे ॲव्हरेज यील्ड आहे ते रेनफीड लोकल क्रॉप 4 to 5 क्विंटल पर हेक्टर. रेनफीड इम्प्रूव्ड क्रॉप्स इन केस ऑफ खरीप सीझन किंवा खरीप क्रॉप 10 to 12 क्विंटल पर. बघा सीड रेट आहे तो किलो पर हेक्टर, फर्टिलायझर डोस आहे तो सुद्धा किलो पर हेक्टर, परंतु जे यील्ड आहे ते काय सांगितले, क्विंटल पर हेक्टर. 1 क्विंटल म्हणजे किती किलो, 100 किलो. म्हणजे साधारण रेनफीड लोकल क्रॉप्स असतील त्या खरीप सीझनमध्ये व्हरायटी, त्यामध्ये 4 ते 5 क्विंटल पर हेक्टर. रेनफीड इम्प्रूव्ड व्हरायटी इन खरीप सीझन 10 to 12 क्विंटल पर हेक्टर. देन हायब्रिड व्हरायटी CSH1 असेल, 2 असेल किंवा CSH5 असेल, ह्या ज्या हायब्रिड व्हरायटी आहेत त्यामध्ये 30 to 45 क्विंटल पर हेक्टर. इन केस ऑफ रेनफीड लोकल इन रब्बी सीझन 6.5 to 7.5 क्विंटल पर हेक्टर. या पद्धतीने ॲव्हरेज यील्ड त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. किंवा जे इरिकेटेड लोकल व्हरायटी आहेत 12 to 18 क्विंटल पर हेक्टर. इन केस ऑफ फॉडर क्रॉप्स, आता फॉडर क्रॉप्सचे यील्ड कशामध्ये असणार आहे, टन पर हेक्टर, दॅट इज 20 to 35 टन पर हेक्टर. हा फर्टिलायझर डोस त्या ठिकाणी एवढी यील्ड त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. किंवा त्यामध्ये ग्रेन अँड फॉडर रेशो आहे, कडबा त्याला म्हटलं जाईल, ड्राय कडबा. हे कडबा त्या ठिकाणी जो रेशो आहे 1:3, म्हणजे 1% ग्रेन्स असतील आणि 3% फॉडर असेल, या पद्धतीने किंवा 1:3.5 या पद्धतीने रेशो त्या ठिकाणी यील्डचा आपल्याला मिळू शकतो. या पद्धतीने थोडक्यात आपण हे डिफरंट पॉईंट्स कवर केलेले आहेत. रिमेनिंग जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.